दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजच्या दिवसातल्या मोठ्या बातमीने सुरुवात करूया। पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय अखेर राज्य सरकारने मागे घेतलाय। पण हा निर्णय मागे घेताना सरकारने एक वेगळीच अट घातल्याने नवा संभ्रम निर्माण झालेला आहे। हिंदी सक्ती नसली तरी सुद्धा पहिली ते पाचवी दरम्यान 3 भाषा या शिकाव्याच लागणार आहेत। यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इतर कोणतीही भाषा शिकण्याची मुभा असेल, पण त्यासाठी 20 विद्यार्थी संख्या असणे हे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवण्यास मान्यता देण्यात येईल। तर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही अनिवार्य भाषा असणार आहे। ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही, बंधनकारक असून सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई? बिलकुल असं जर निदर्शनास आलं तर त्या शाळांवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। नवीन शासन निर्णय आलेला आहे। अनिवार्य शब्द कुठे आहे? सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे। तर आताच्या घडीला पहिली ते पाचवीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही, तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात। म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही? महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे। आम्ही पार्लमेंटला जाऊन याच्यावरती मोदींना प्रश्न विचारू। आमच्याकडे ते आयुध आहेत, आमचे खासदार आहेत आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर येतील या विषयावर। आम्ही त्याच्यावरती चर्चा करू। शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो। हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला थेट इशारा दिलेला आहे। हिंदीची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, त्यामुळे शालेय शिक्षणातून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, तसंच हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होणार नाही असा थेट इशाराच राज ठाकरेंनी दिलाय। तसंच सरकारने निर्णय असाच ठेवला तर मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा दिलाय। दरम्यान आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे। तर दुसरीकडे हिंदी भाषेची सक्ती हा महाराष्ट्रातच का, गुजरातमध्ये आणि इतर राज्यांमध्ये का नाही? हिंदी लादण्यामागे काय राजकारण आहे असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर कोणत्या दबावाखाली सरकार घरंगळत जात आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे धोरण महाराष्ट्रात का लादलं जात आहे? अशा पद्धतीने हिंदी भाषा लादली तर उद्या मराठी भाषा संपून जाईल अशी भीती सुद्धा राज ठाकरेंनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे हा प्रकार आजच ठेचायला हवा। तर शाळांमध्ये सुद्धा हिंदी कसं शिकवतात तेच बघतो असा थेट अल्टिमेटम राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे। हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे, परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे, ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे। तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता, आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती? जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की 6वी पासूनचा तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते, आणि उद्या तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात, ऑप्शनल भाषा असते, फ्रेंच असते, जर्मन असते, त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल। तुम्ही हे का लादता आहात आणि कशासाठी लादता, ह्याच्या मागचं काय कारण आहे? आज जर समजा हा विषय लादला गेला
तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही. मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल. आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? म्हणजे तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात? तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना. ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे? मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला.